सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत रंजना चाटे, गजानन होनराव व सुप्रिया हाके यांचे उमेदवारी अर्ज दाखल। चाकूर तालुक्यातील चापोली जिल्हा परिषद गटात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेसाठी चापोली गटातून रंजना भालचंद्र चाटे, पंचायत समितीसाठी चापोली गणातून गजानन बालाजी होनराव तसंच अजनसोंडा बुद्रुक गणातून सुप्रिया नरेंद्र हाके यांनी रॅली काढून आपले उमेदवारी अर्ज सादर केले। ढोल ताशांच्या गजरात गळ्यात पक्षाचे गमछे घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। रॅली दरम्यान घोषणाबाजी करत पक्षाची ताकद दाखवून देण्यात आली। विशेष म्हणजे या शक्ती प्रदर्शनात चापोली गटातील कार्यकर्त्यांसह महिला, नागरिक व युवकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। महिलांचा आणि तरुणांचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरला असून यामुळे पक्षाला बळ मिळत असल्याचं चित्र दिसून आलं। दरम्यान या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या राजकारणाला अधिक वेग आला आहे। विविध पक्षांकडून हालचालींना गती येत असून आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत। आमच्याकडे उमेदवार जे आहेत ते जनतेची नाळ जोडलेले लोक आहेत। सतत लोकांमध्ये त्यांचा संपर्क आहे आणि लोकांच्या सुखादुखामध्ये राहणारे आहेत। सरकारमध्ये आम्ही आहोत, दादासारखं नेतृत्व आम्हाला भेटलेलं आहे आणि या अपेक्षेपोटी जनतेला आम्हाला विश्वास आहे जनतेचा की ते आम्हाला निश्चितपणे सहकार्य करतील। आमचे सगळे उमेदवार या चापोली गटामध्ये चाटे आहेत, होनराव आहेत आणि हाके या तिन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे आमच्या घड्याळ। पुन्हा एकदा चाकूरकर सिद्ध करून दाखवतील की विधानसभेला जसं सिद्ध केलं त्या पद्धतीनं चाकूर तालुक्यामधील सर्व गटामधील राष्ट्रवादीचे जेवढे काही उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे त्यांना निश्चितपणे निवडून देतील अशी अपेक्षा आहे मला। मी गेले 3 वर्ष झालं चापोली ग्रामपंचायतचा लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत आहे। माझ्या कामाची जी मी काही 3 वर्षापासून आणि माझे वडील डॉक्टर नारायणराव चाटे दादा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर चापोली व चापोली जिल्हा परिषद गटातील जी काही गावं आहेत त्यांची राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केलेली आहे। त्यांच्याच प्रेरणेनं मी चापोलीचा सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि मी सरपंच म्हणून निवडून आलो। 3 वर्षच अत्यंत चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि माझे काम बघून आणि लोकांच्या आग्रहास्तव सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली आणि आज मी तर माझ्या पत्नीचे रंजनाताई भालचंद्र चाटे ओबीसी महिला सुटलेला आहे त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। आणि जर जनतेनं सेवा करण्याची संधी दिली तर 5 वर्षात जे काही अनुशेष शिल्लक आहे चापोली जिल्हा परिषद गटाचा तो पूर्ण करण्याचं मी ह्या तुमच्या माध्यमातून जनतेला आश्वासन देतो। माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे जनसेवा करतातच ते गेली 10 वर्ष झालं ते डॉक्टर की ते चापोलीमध्ये करतायत। त्यामुळं ते लोकसेवेसाठी सतत त्यांनी पुढाकार घेऊन केव्हाही ते कोणत्याही वेळेला रात्रीची वेळ असो या सकाळची वेळ असो ते कधीही लोकांच्या सेवेसाठी धावत जातात। सर आजपर्यंत मी फक्त सामाजिक कार्याशी निगडीत होतो। राजकीय या पक्षामध्ये आमदार साहेबांच्या फक्त साहेबांनी चान्स दिला आहे तो चान्स समाजापर्यंत पोहोचवण्याचा चान्स दिला आहे। मी फक्त डॉक्टरकी करत असताना पेशंट माझ्याजवळ येऊन जेवढे येतात मी तेवढ्यांनाच फक्त मदत करू शकत होतो। तर इथं येऊन जर लोकांनी मला इथं काम करण्याची संधी दिली तर मी परत जास्त लोकांना त्यांच्यासाठी मदतीसाठी धावून जाईल आणि आजपर्यंत जे काम केलं आहे तसंच पुढेही या क्षेत्रामध्ये पण माझे 100% देण्याचा प्रयत्न करीन। काय म्हणतात नवीन म्हणजे तरुण उमेदवार माननीय आमदार बाबासाहेब पाटलांनी एक सर्वसाधारण घराण्यातून एक उमेदवारी दिली ते त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो।